जीवन लाभ प्लान 936. मी इथं उदाहरणामध्ये माझं नाव घेतलेलं आहे आणि उदाहरणामध्ये माझी जन्मतारीख टाकलेली आहे 9/9/1999. ही तुमची जन्मतारीख समजा, किंवा तुम्ही मला तुमची जन्मतारीख, मी तुम्हाला नंबर देईन, तुम्ही मला पाठवा, नाव पाठवा. तुमचं नाव मी इथं घेईल व्हिडिओमध्ये. उदाहरण आहे 2 लाखाचं. ED 2 लाखाचं उदाहरण म्हणजे 2 लाखाचा विमा. मुदत आहे 16 वर्ष, पण पैसे भरण्याचा कालावधी 10 वर्ष. प्रीमियम पेमेंट 10 years. इकडं जे ED आणि DB जे लिहिलेलं आहे इथं, तर 2 लाखाचा ॲक्सिडेंट आणि ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिटचं कवर आहे. टर्म रायडरचा 2 लाखाचा आहे. जर नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्याचे 2 लाख आणि टर्म रायडरचे 2 लाख असे मिळून कुटुंबाला 4 लाख. आणि जर नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख. ठीक आहे, अशा प्रकारे पैसे मिळतील. आता वाय LIC ऑफ इंडिया, का LIC कडूनच का घ्यावं? तो ओनली कंपनी ओन्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कंपनी कोणाची आहे? तर भारत सरकारची आहे. 100% गॅरंटी आहे. सेक्शन 37 LIC ॲक्ट 1956 पासून आहे. तेव्हापासून LIC चालू आहे, ते आतापर्यंत चालूच आहे. क्लेम सेटलमेंट रेशो 98.62. मोस्ट ट्रस्टेड इन्शुरन्स कंपनी, विश्वसनीय कंपनी आहे. ठीक आहे. आता इथं मी माझं नाव घेतले सुदर्शन हारपडे. तर 10 वर्षाची मुदत घेतल्यामुळे 17,858 रुपये वर्षाला भरायचे, ते 10 वर्ष. मॅच्युरिटीच्या वेळेस सम एश्युर्ड बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस असा मिळून मॅच्युरिटीच्या वेळेस असा इज पेड आफ्टर युअर पॉलिसी टर्म ऑफ 16. जेव्हा तुमचे पॉलिसीचे 16 वर्ष पूर्ण होतात तर SA प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस मिळून तुम्हाला पैसे वापस केले जातात. एक्सपेक्ट मॅच्युरिटी अमाऊंट ॲज पर करंट बोनस रेट. आजच्या बोनसनुसार 3,30,000 रुपये तुमचे होतात. मी जर काढली तर मला मिळतील, तुम्ही काढली तर तुम्हाला. नॉर्मल इन्शुरन्स कव्हरेज अँड ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज इज अवेलेबल ड्युरिंग द टर्म ऑफ द पॉलिसी. नॉर्मल कव्हरेज आहे आणि ॲक्सिडेंटचा अपघाती विमासुद्धा आहे पॉलिसीच्या काळामध्ये. ठीक आहे. लोन आणि सरेंडर फॅसिलिटी इज अवेलेबल आफ्टर 2 years ॲट लेटेस्ट टू फुल इयर प्रीमियम पेमेंट. जेव्हा तुम्ही पूर्ण 2 वर्षाचे पूर्ण जर पैसे जर भरले तर तुम्ही लोन पण घेऊ शकता आणि सरेंडर पण करू शकता. समजा तुम्ही पहिल्या वर्षाचे पूर्ण पैसे भरले आणि दुसऱ्या वर्षाचे फक्त 6 महिन्याचे पैसे भरले, तर अशा परिस्थितीत तुम्हाला ना लोन मिळणार ना सरेंडर करू शकतात. तुम्ही 2 वर्षाचे पूर्ण पैसे भरले नाही. लेटेस्ट टू फुल इयर प्रीमियम पेमेंट. इन्कम टॅक्स रिबेट अवेलेबल ऑन प्रीमियम ETC अँड मॅच्युरिटी सर्व्हायवल बेनिफिट शाल बी टॅक्स फ्री अंडर सेक्शन 1010D. प्रीमियमची सूट भेटते 80C मध्ये आणि मॅच्युरिटीवर टॅक्स नाही लागणार 1010D नुसार, म्हणजे पूर्ण पैसे तुमचे असतील. ठीक आहे. बेनिफिट पॅटर्न. ठीक आहे. आता बघा, वयाच्या 25 पासून वयाच्या 35पर्यंत आपली 10 वर्ष पूर्ण व्हायला. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या वर्षी 18,251 रुपये आपल्याला दरवर्षी भरायचे आहेत वार्षिक. तुम्ही 6 महिने भरू, 3 महिने भरू, पण इथं हिशोब वर्षाचा केला आहे. तर ठीक आहे, वर्षाचे पैसे भरायचे आहेत 18,000.
इथून जेव्हा आपलं 25 वर्ष वय सुरू होईल तेव्हा इथून आपलं कव्हरेज सुरू होईल. ते तुमचे कव्हरेज राहणार वयाच्या 41पर्यंत. तुम्ही वय 35पर्यंत पैसे देणार, पण पुढचे 6 वर्ष तुम्हाला विमा हा फुकट राहील. ठीक आहे. तर हे बघा, इथून तुम्ही इथं जे 25पासून 35 आहे ना, तिथं तुम्ही पैसे द्यायला 18,000. त्याच्यानंतर 6 वर्षांच्या नंतर तुम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाही. 36ला 37ला 38ला तुम्हाला पैसे द्यायचे नाही. तुमचा इथं 2 लाखाचा विमा नैसर्गिक चालू असेल, ते ॲक्सिडेंटचा म्हणजे 3,30,000पर्यंत विमा चालू असेल. जसं तुमचं वय किंवा माझं वय 41 होईल तेव्हा मला 3,30,000 मिळतील. टॅक्स फ्री, पूर्णचे पूर्ण पैसे माझे. हे बघा, टोटल प्रीमियम पेड तर 10 वर्षात आपण किती पैसे पडले? 17,008 1,78,973 रुपये आपण भरलेत. टोटल आपल्याला किती मिळतील? टोटल रिटर्न मिळतील 3,33,000 रुपये. आपला टॅक्स सेव्ह किती झाला? 55,540 रुपये. मॅच्युरिटी बेनिफिट हे बघा, सम एश्योर्ड असेल 2 लाखाचा, बोनस असेल 8,000चा, पण 16 वर्ष म्हणजे 1,28,000. फायनल ॲडिशनल बोनस जेव्हा आपली पॉलिसीची मुदत पूर्ण होते त्या टायमाला भेटतो किंवा मृत्यूच्या वेळेस. तुम्ही जर मध्ये लोन काढलं किंवा सरेंडर केली तर हे 5,000 भेटणार नाहीत. ठीक आहे. हे बघा, तुम्ही इकडून तुमच्याकडून 17,000 रुपये जमा करणार. 18,000 तुम्ही तुमच्याकडून 18,000 जमा करणार. किती वर्ष? 10 वर्ष. पण आमची LIC 8,000 रुपये 16 वर्ष जमा करत राहणार. 1,28,000. फायनल ॲडिशनल वरून तुम्ही मुदत पूर्ण केली, मुदत पूर्ण करू जेपर्यंत लोन नाही घेतलं, सरेंडर नाही केली, म्हणून तुम्हाला आणखी एक बोनस म्हणून 5,000 रुपये दिले जाणार. आता हे बघा, बेनिफिट ऑफ कव्हरेज ट्रिपल. विमा कसा कव्हर करतो याबद्दल माहिती बघूया. हे बघा, आता इथं मी माझं वय घेतले. आता इथं मी माझं वय घेतले 25 वर्ष. ठीक आहे. 25 वर्षापासून हे तेच उदाहरण आहे जे मी तुम्हाला परत एकदा समजून सांगत आहे. ठीक आहे. पण तुम्हाला वरी जर उदाहरण समजलं नसेल तर तुम्हाला इथं उदाहरण समजून जाईल. ठीक आहे. आता बघा, वय 25, तिथून आपण पैसे भरायला वयाचे 34पर्यंत. पहिल्या वर्षी आपण 18,251 भरणार. दुसऱ्या वर्षी 17,858 रुपये भरणार. नैसर्गिक विमा आपला नॉर्मल कव्हरेज 4 लाखाचा असेल, ॲक्सिडेंटचं 6 लाखाचं कव्हरेज असेल. लोन 2 वर्षाच्या नंतर आणि सरेंडर आपण 2 वर्षाच्या नंतर करू शकतात. ठीक आहे. आता बघा, आपलं जे नैसर्गिक कव्हरेज आहे ते हळूहळू वाढत जाते. 4,08,000पासून 4,16,000, 24,000, 32,000, 4,40,000, 4,48,000 हे वाढत जाते. ॲक्सिडेंटचं कव्हरेज पण वाढत जाते. आणि हे बघा, जर समजा आता तुम्हाला असं, आता तुम्हाला तुमची किमतीची पॉलिसी असून समजा तुम्हाला पॉलिसीवर लोन घ्यायचं आहे, तर तुम्ही एक अंदाज लावू शकता म्हणून सांगायलो. जर समजा तुमची पॉलिसी आता इथं कशी 18,000ची आहे, 18,2 34, तुम्ही जे पहिल्या वर्षीचे पैसे भरायलात ना, म्हणजे पहिल्या वर्षाचा तुम्ही 18,000 भरायला, दुसऱ्या वर्षी पण 17,000 भरायला, पण तुम्हाला आता तिसऱ्या वर्षी लोन काढायचं आहे. पण तुम्हाला आता सध्या कोणाला माहीत नाही की तुम्हाला विचारायचं की तिसऱ्या वर्षी आपल्याला किती लोन भेटेल. तुम्ही जे पहिल्या वर्षी पैसे भरायलात किंवा दुसऱ्या वर्षी भरायलात ना, तिसऱ्या वर्षी तुम्हाला त्याच्या आसपासच रक्कम लोनच्या रूपात किंवा सरेंडरच्या रूपात भेटू शकते. पण 2 वर्षाच्या आधी तुम्ही लोन पण मिळवू शकत नाही आणि सरेंडर पण करू शकत नाही. सरेंडर करण्यासाठी, लोन काढण्यासाठी पॉलिसी काढायचीच नाही आपल्याला. ठीक आहे. मग आपल्या इथं 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुढचे 6 वर्ष पूर्ण झाली म्हणजे वयाच्या 35पासून 41पर्यंत आपल्याला कुठलेही पैसे भरायचे नाही. मग
41 वयाला आपल्याला 3,33,000 रुपये आपल्याला वापस मिळणार. ठीक आहे, 3,33,000 रुपये आपल्याला वापस मिळणार. जर समजा तुम्हाला आता बघायचे की ही पॉलिसी समजा तुम्हाला आवडली तर महिन्याला किती भरायचेत? 1,552. 3 महिन्याला भरायचेत 4,654. 6 महिन्याला भरायचेत 9,217. आणि वर्षाला जर तुम्ही पैसे भरत असताल तर तुम्हाला 18,251 रुपये भरायचे आहेत. दुसऱ्या वर्षी ही रक्कम थोडी कमी होती. आता कमी विषय आपण नाही बोलणार, पण ह्या रकमेपेक्षा कमी होती. ठीक आहे. आता सुदर्शन कोण आहे? तर सुदर्शन शंकर हारबडे, 9588 600 516 नगर परभणी. ईमेल हारबडे सुदर्शन 9921924694. हाच माझा फोटो आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओमध्ये तुमचं नाव घ्यायचं आहे किंवा तुमचं वय टाकायचं आहे, तर तुमच्या वयानुसार तुम्ही जेवढी मुदत म्हणताल, कमी जास्त, त्याच्यानुसार मी तुमच्यासाठी परत एकदा व्हिडिओ बनवून दाखवेल. हे बघा, आणखी तुम्हाला सांगायचं आहे. आता समजा आता ही जी 16 वर्षाची मुदत आहे, ह्याच्यामध्ये तुमचं एक कारण होतं, तुमच्या वयाच्या 41ला तुम्हाला पैसे पाहिजेत. पण आता काही कारणानं तुम्हाला आता वयाच्या 41ला ते जे कारण होतं ते आता नाही राहिलं समजा. आणि आता तुम्हाला हे पैसे हप्त्यामध्ये जर घ्यायचे असतील तर तुम्ही म्हणजे आता समजा आता उदाहरण समजा तुम्हाला ह्या वयाच्या 41ला 3,33,000चं काम आहे, पण ते आता कारणच नाही राहिलं तुमचं खर्च करण्याचं. तर मग आता तुम्ही काय करणार? तर मग समजा तुम्ही असं करू शकता, मॅच्युरिटी होण्याच्या अगोदर 3 महिने किंवा 6 महिने अगोदर तुम्ही परत LICला संपर्क करून मला हे पैसे एक रकमी नको तर हप्त्याला म्हणजे दरवर्षी तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. किती दिवस मिळतील? जोपर्यंत हे तुमचे पैसे इथं आहेत तोपर्यंत मिळत राहतील. आणि 10 ते 15 वर्षाच्या नंतर हे पैसे तुमचे संपून जातील. आणि जिथे तुम्हाला 3,33,000 रुपये मिळणार होते तिथं 4,50,000च्या आसपास तुम्हाला रक्कम वाढून मिळेल. हप्त्यामध्ये जर घेतले तर समजा 5 हप्त्यामध्ये घेतले तर आपले 50,000नुसार 5 हप्त्यात 2,50,000 रुपये संपून जातात. मग 6 तुम्ही 5 हप्त्यामध्ये ही रक्कम घेऊ शकता. 50,000पेक्षा जास्त तुम्हाला हे हप्त्याने रक्कम येईल. आणि तुमचे असे पैसे 3,33,000च्या जागी 4,00,000च्या आसपास तुम्हाला रक्कम मिळेल. आता हे बघा महिन्याची पॉलिसी निवडण्याच्या आधी तुम्ही काय करा, हे जी महिन्याची पॉलिसी आहे ना, ती महिन्याची न निवडता 3 महिन्याची, 6 महिन्याची किंवा वर्षाची निवडा. आता ह्याच्यामुळं काय फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो बघा. महिन्याची पॉलिसी निवडली ना तर महिन्याच्या ह्याच्यामध्ये ग्रेस पिरियड असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, तुम्ही आज पैसे भरले की लगेच पुढच्या महिन्यात त्याची तारीख येणार, की ते तारखेला पैसे भरले की लगेच त्याच्या पुढच्या महिन्याला तारीख येणार. आणि जर समजा तुम्ही तारीख चुकली तर तुम्हाला 15 दिवसाचा वेळ भेटणार. त्याच्यात कुठलाही दंड नाही लागणार, काही नाही. तुम्ही 14 दिवसाच्या आत भरली, समजा आज पॉलिसी भरायची होती, तुम्ही 15 दिवस आधी 15 दिवस नंतरही पैसे भरू शकता. म्हणजे कसं, आज पैसे भरायचे आहेत, ठीक आहे, तर आजपासून 14 दिवस आधी तुम्ही पैसे भरू शकता. आणि समजा आजची तारीख आहे तर इथून पुढे तुम्ही 14 दिवसापर्यंत पैसे भरू शकता. पण ह्याच्यामध्ये आपल्याला 14 दिवस हा वेळ कमी भेटायला म्हणून तुम्ही काय करा, 3 महिन्याचा वेळ घ्या. 3 महिन्याचे म्हणजे तुम्ही पैसे तर 1,500 रुपये महिन्याला जमा करा, पण 3 महिन्याला काय करा, 3 महिन्याला तुम्ही पैसे भरत राहा. 3 महिन्याचे पैसे होईल 4,654 रुपये. 3 महिन्याची पॉलिसी
पर्याय निवडल्यामुळं तुम्हाला 30 दिवसाचा वेळ भेटतो. 30 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 30 दिवसाचा वेळ भेटल्याच्या नंतर पुढचे 30 दिवस पुन्हा 3 महिन्याच्या नंतर असं तुम्हाला 30 दिवसाची सूट भेटते. वर्षाच्या ह्याच्यात 6 महिन्याच्या ह्याच्यात तुम्हाला 30 दिवसाची सूट भेटते. तर हे नंबर विसरू नका. 9921924694 सुदर्शन हरपडे. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.